राम राम मंडळी. आरावर पापड भाजताना बघून कुणाला बालपणाची आठवण झाली, नक्की मला कमेंट करून सांगा बरं. तर आम्ही पडलो मराठवाड्यातले बघा. मराठवाड्यामध्ये लय ज्वारी पिकत्या आणि ज्वारीपासून पापड हे बनवलेच जातात, नाहीतर वेगवेगळे पदार्थ बी बनवतात. तर आज आपण बघूयात की ज्वारीचे पापड कसे करतात ते. ज्वारी स्वच्छ पाण्यातून काढून घ्यायची आणि अशा प्रकारे सडून घेतल्यानंतर छान पाकडून घ्यायची. सडल्यामुळं त्यावरचा असा कोंडा निघतो आणि कोंडा निघाल्यामुळे ज्वारी स्वच्छ आणि पांढरी शुभ्र होते. व्यवस्थित 2 ते 3 वेळा पाकडून घ्यायची बघा. ज्वारीचे पापड करण्यासाठी तुम्ही कोणती बी ज्वारी घेऊ शकता, पण शक्यतो चांगली ज्वारी किंवा शुभ्र पांढरी ज्वारी असली तर अशा प्रकारे छान पापड नाजूक आणि छान होतात. ही ज्वारी स्वच्छ धुवून घ्यायची. एक वेळेस सडून झाल्यावर धुवून घ्यायची पाण्यातून आणि अशा प्रकारे छान वाऱ्याला वाळवून ती दळून घ्यायची. ज्वारीचे पापड खाणं सोपं नसते बरं का. ही ज्वारी 3 दिवस स्वच्छ पाण्याने धुवत छान भिजवून घ्यायची असते आणि मग वाळवून दळून झाल्यावर अशा प्रकारे पीठ शिजवायचं असतं. पीठ शिजवून अशा प्रकारे घट्ट झालं की असे छान मस्त मोठे मोठे पापड करून घ्यायचे. हे पापड छान उन्हामध्ये वाळून झाल्यावर अशा प्रकारे खमंग आरावरती भाजून घ्यायचे आणि मग काय शेंगदाण्यासोबत याचा आस्वाद घ्यायचा.